कर्नाटकच्या तुमकुर जिल्ह्यातलं एक शांत गाव. गार वारं, हिरवीगार शेतं आणि संध्याकाळी मंदिरात घुमणारा घंटा, या सगळ्या गोंधळापासून दूर एक साधं सामान्य जीवन जगणारा माणूस, शंकरमूर्ती. शंकरमूर्ती हा एक साधा, शांत आणि कष्टाळू माणूस. त्याचं लग्न सुमंगलाशी झालं होतं, जे एका कॉलेज गर्ल्स हॉस्टेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होती. पहिल्या काही वर्षात सगळं सुरळीत होतं, पण हळूहळू त्यांच्या संसारात दुरावा यायला लागला. एक दिवस गावात खळबळ उडाली, कारण शंकरमूर्ती बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी सुमंगलानेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण तिच्या डोळ्यात दुःख नव्हतं, ना काळजीचे कोणते चिन्ह होते. पोलीस निरीक्षकांच्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवत होतं. पोलीस तपास सुरू झाला. शंकरमूर्तीचं फार्म हाऊस तपासलं गेलं. तिथे आढळली मिरची पावडरची पूड, भांडाराचे टसे आणि एका पोत्याचे अर्धवट तुकडे. हे सगळं कुठली तरी कहाणी सांगत होती, पण ती अजून स्पष्ट नव्हती. फार्म हाऊसमधील बेडवर मिरचीचे तुकडे, जमिनीवर ओळखडे आणि सुमंगलाचा गोंधळलेला स्वभाव, हे सगळं पोलिसांच्या संशयाला चालना देत होतं. मग पोलिसांनी सुमंगलाचा फोन तपासायला घेतला. सुमंगलाच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये एक नाव सतत समोर येत होतं, नागराजू. हा कोण आणि याचं सुमंगलाशी काय नातं? तपास पुढे सरकला. नागराजू हा सुमंगलाचा प्रियकर होता. त्यांच्या नात्याची सुरुवात हॉस्टेलच्या स्वयंपाकगृहात झाली होती, पण प्रेमानं आता गुन्ह्याच्या वाटेवर चालायला सुरुवात केली होती. शंकरमूर्ती हा त्यांच्यासाठी अडथळा होता आणि या अडथळ्याला संपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ती 24 जूनची काळ रात्र होती. शंकरमूर्ती घरी होता. सुमंगलाने त्याच्याशी गोड बोलून संधी साधली आणि अचानक तिने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. शंकरमूर्ती आंधळ्यासारखा किंचाळताच नागराजू आत शिरला. त्यांनी मिळून त्याला लाकडी काठीने मारहाण केली. शंकरमूर्ती चिरडला गेल्यासारखा खाली पडला, पण एवढं पुरेसं नव्हतं. शेवटी सुमंगलाने स्वतः त्याच्या गळ्यावर पाय ठेवून शेवटचा श्वासही हिसकावून घेतला. मृतदेह पोत्यात भरून दोघंही एका जुन्या ट्रॅक्टरमध्ये टाकून निघाले. सुमारे 30 किलोमीटर लांब असलेल्या एका शेताजवळ त्यांनी एक विहीर निवडली. ती विहीर आता एका नवऱ्याच्या मृत्यूचं गुपित लपवत होती. पोलिसांनी नागराजूवर लक्ष केंद्रित केलं. त्याची हालचाल ट्रॅक केली गेली. कॉल्स, मेसेजेस, लोकेशन सगळं मिळतं जुळतं होतं. आणि शेवटी पोलिसांनी नागराजूला ताब्यात घेतलं. प्रत्येक प्रश्नावर तो गडबडू लागला आणि जेव्हा सुमंगलाला समोर बसवलं, तिचे चेहरे बदलले. सुमंगलाच्या डोळ्यात एक विचित्र थंडपणा होता. तिने नजरेत भीती नसतानाही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दोघांवर खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. दोघांनाही अटक झाली. गावात चर्चा सुरू झाली. प्रेम हे एवढं आंधळ का होतं? एका नवऱ्याने फक्त संशय व्यक्त केला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. शंकरमूर्तीच्या आईवडिलांचा चेहरा आजही आठवतो, जे पोलीस स्टेशन बाहेर एकच प्रश्न विचारत होते, आमचा गुन्हा काय? ही गोष्ट एका स्त्रीच्या प्रेमाच्या आंधळेपणावर आधारित नाही, तर माणसाच्या स्वार्थात अडकलेल्या भावना किती भयान वळण घेऊ शकतात याचं क्रूर उदाहरण आहे. शंकरमूर्तीचा खून म्हणजे केवळ एका नवऱ्याचा अंत नाही, तर विश्वास, नातं आणि माणुसकी यांचा मृत्यू आहे. सुमंगलाने नागराजू यांचं नातं आकर्षणातून सुरू झालं, पण त्यांनी त्यांच्या प्रेमाला कोणतीही नैतिकता, जबाबदारी किंवा मर्यादा दिली नाही. त्यांनी संसार, पती, कुटुंब यांचं महत्त्व झुगारून दिलं आणि एकतर्फी इच्छा पूर्ण करण्यासाठी एका जीवाला संपवण्यास मागेपुढे पाहिलं नाही. शंकरमूर्तीने सुमंगलावर संशय घेतला. कदाचित त्याचे काही कारणही होते, पण त्या नात्यात संवाद, विश्वास आणि सुसंवादाची जागा नव्हती. जेव्हा नात्यात संवाद हरवतो तेव्हा तिथे फक्त गोंधळ, आरोप आणि शेवटी हानीच उरते. नात्यामध्ये संवाद गमावला की माणूस गमावतो. सुमंगलाने नागराजूने सर्व योजना आखून हत्या केली. मृतदेह लपवला, साक्षी पुरावे साफ केले, पण एक चुकलेली गोष्ट, माणसाच्या नजरेतलं सत्य लपवता येत नाही. पोलिसांचं निरीक्षण, कॉल डिटेल्स आणि मिरचीच्या पुड्याचा तपशील, हे सगळं एक एक साखळी बनून त्यांच्याच विरोधात उभं राहिलं. सत्य लपवता येत नाही. फसवणूक कितीही गूढ असली तरी सत्याच्या पावलाचा आवाज मोठा असतो. सुमंगला एक स्वतंत्र स्त्री होती. ती स्वतः काम करत होती, निर्णय घेत होती, पण तिने तिच्या स्वातंत्र्याचा वापर नैतिकतेसाठी न करता तो नैतिकतेच्या हद्दींनाच पायदळी तुडवण्यासाठी केला. स्वातंत्र्य हे अधिकार देतं, पण त्याचबरोबर जबाबदारीही मागतं. शंकरमूर्तीचा मृत्यू हा केवळ शरीराचा नव्हता, तो एका नात्याचाही अंत होता. जेव्हा कोणत्याही नात्यात विश्वास हरवतो तेव्हा तिथे माणूस जगत असला तरी तो मरणासारखाच असतो. माणूस मारणं केवळ हाताने होत नाही. नात्यातील गळफास हे मन मारून टाकतात. सत्य कितीही लपवलं तरी ते उघड होतंच. स्त्रीचं स्वातंत्र्य वागणुकीत भ्रष्ट झालं. प्रेमात आपण कुठपर्यंत जातोय? संवादाऐवजी आपण संशय निवडतोय का? आपले स्वातंत्र्य कोणाचं नुकसान तर करत नाही ना? आणि नात्यातील अपयश कोणाच्या मरणाचं कारण ठरू नये यासाठी आपण काय बदलू शकतो? ही घटना आपल्याला जागा करत जाते, केवळ पोलिसांना नाही, न्यायालयाला नाही, तर आपल्या मनाला. कारण एकदा माणूस गेल्यावर पश्चातापात काही अर्थ उरत नाही.